कोल्हापूर जिल्ह्यातील बाहुबली येथे प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 1 कोटी रुपये खर्चाच्या यात्रीनिवास प्रकल्पाचे लोकार्पण सोहळा व भक्तिनिवास वर्ग या कामाचा शुभारंभ आमदार विनय कोरे व आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत करण्यात आला। या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, मान्यवर आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या यात्री निवासाच्या माध्यमातून बाहुबली येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी आमदार विनय कोरे यांनी केले। पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही सुविधा मैलाचा दगड ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत बाहुबली येथे उभारलेल्या या यात्री निवास 100 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आला असून यामध्ये स्वच्छ आणि आधुनिक खोल्या, विश्रांतीगृह, शौचालय आणि अन्य आवश्यक सोयी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे। या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाहुबली इंडोमेट ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, शरद कारखान्याचे संचालक अप्पासाहेब पाटील उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।